मोदींमुळे असेल कदाचित भाजपवरती मतदारांचा जास्त विश्वास दिसतो. रादर दॅन काँग्रेसनं लाभार्थी आश्वासनं दिले, तर त्याच्यावर तितका विश्वास असेलच असं नाही. म्हणजे हे मी यासाठी सांगतो, की हरियाणामध्ये ते दिसलं. आधी काँग्रेसचा जाहीरनामा आला, त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपचा 2 दिवसांनी जाहीरनामा आला. भाजपनं ऑलरेडी काही तिथं सरकार असल्यामुळे योजना सुरूच केल्या होत्या लाभार्थी योजना आणि त्याचाही हा परिणाम असेल. कारण आता महाराष्ट्रात सुद्धा असं दिसतंय, की आज मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही, मुख्यमंत्री आजारी पडले म्हणून. पण आज सुद्धा 40 एक निर्णय ते घेणार होते. आजच्या वर्तमानपत्रांमध्ये 42 निर्णय कॅबिनेटमध्ये घेतले अशी जाहिरात आहे. म्हणजे आजकाल हल्ली काय होतंय, कॅबिनेट बैठक ठेवली जाते. 7-8 विषयच फक्त अजेंड्यावरती असतात ऐनवेळी आणि मग बाकी सगळे ऐनवेळेचे विषय म्हणून येतात आणि निर्णय होतात. त्यामध्ये छोट्या-छोट्या घटकाला, खास करून समाज घटकांना दिलासा देण्याचे निर्णय होत आहेत. तर हे जे निर्णय असेल, लाभार्थी योजना देऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवायची, त्या माध्यमातून मतदारांपर्यंत जाणं असेल, हे जे भाजप करतंय, यामध्ये ते व्होट्सचं मायक्रो मॅनेजमेंट करतात आणि इथे विरोधक किंवा काँग्रेसही म्हणू फॉर त्याला कमी पडतात. निवडणुकीचं मॅनेजमेंटच बदलून टाकलंय, तंत्रच बदलून टाकलंय भाजपने. त्याचे 2 कारणं आहेत. आता काल म्हणजे 24 तासापूर्वी आशिष हं, बारामतीमध्ये काल संध्याकाळी 20 तासापूर्वी म्हणा, काल रात्री हं, ऑलमोस्ट हं, अजित पवारांनी एक व्यापाऱ्यांचं मोठं संमेलन घेतलं. अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढणार. हं, सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या वर्तमानपत्रातून ते बारामतीऐवजी दुसरा मतदारसंघ घेतायत की काय वगैरे अशा ज्या काही बातम्या आल्या त्याला हं, काही अर्थ नाहीये, आपल्याला माहिती आहे. कालच त्यांनी मोठं व्यापारी, वकील वगैरे अशा लोकांचं एक संमेलन आणि सभा घेतली. त्याच्यामध्ये ते खूप वेळ तासभर बोलत होते. अ, आणि तुम्ही माझ्यासाठी मतदान केलं पाहिजे वगैरे असं बोलत होते. म्हणजे बारामती मतदारसंघाची बांधणी ते करत आहेत. तो मुद्दा नाही आता. मुद्दा असा आहे, की तिथे ते असं म्हणाले, की तुम्हाला सगळ्यांना अर्थकारण असं कळतं जे इतरांना कळत नाही. तुम्ही व्यापारी वर्गात तुमच्या काय समस्या आहेत त्या मी ओळखतो. आपण त्या सोडवू वगैरे, वगैरे. आणि त्याच्यात ते असं म्हणाले, की "मित्रांनो, मी इतकी वर्ष सरकारमध्ये आहे, मी इतकी वर्ष अर्थमंत्री आहे, इतकी बजेट्स मी महाराष्ट्राची केली. तुम्ही लक्षात घ्या, की शेवटी केंद्र सरकारकडून सहकार्य होत असल्याशिवाय हं. कुठल्याच योजना किंवा कुठलंच काय जे वितरण असतं निधीचं किंवा काय, ते काय नीट होऊ शकत नाही. त्यामुळे आत्ता केंद्रात जे सरकार आहे, त्याच विचारांचं किंवा त्याच पक्षाचं सरकार महाराष्ट्रात परत येणं हे तुमच्या हिताचं आहे, आमच्या हिताचं आहे आणि सगळ्यांच्या हिताचं आहे वगैरे. अशा अर्थाचं प्रदीर्घ भाषण अजित पवार यांनी केलं. तर मला असं वाटतं, की हा एक पॉइंट कुठेतरी लोकांच्या मनात अ, त्यांना पटण्यासारखा आहे किंवा तो लोकांच्या मनात राहतो आहे आणि त्याला एक भाजपनी सगळ्याच सगळ्याच गोष्टींना, सगळ्याच विषयांना जशी एक टॅगलाईन किंवा एक जाहिरात क्षेत्रात असतं तसं एक 2 शब्द, 4 शब्दाचं एक काय त्याला एक हे देणं म्हणजे काय त्याला एक ब्रँडिंग त्याचं करणं, या विचाराचं ब्रँडिंग करणं, हे भाजपने केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आणि त्या ब्रँडिंगचं नाव आहे डबल इंजिन सरकार. तुमचा प्रश्न जो आहे, की निधीच्या आधारावर, निधीच्या वाटपावर अ, निवडणुका लढवणं आणि त्याच्यामध्ये लोकांना कन्व्हिन्सिंगली सांगणं, की तुम्हाला हे सगळं मिळेल, हे सगळं मिळत राहील. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ₹12,000 असो वर्षाला मिळणारे, महिलांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीणच्या आधारावर ते सगळं केलंय. तिथलं असो, इथलं असो. याच्यात कुठे ना कुठे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हा विषय प्रचंड हिट झालेला आहे देशभरामध्ये. हे आपण मान्य केलं पाहिजे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही कल्पना मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये होती, युपीए सरकारची होती, की जो निधी असतो तो थेट अकाउंट सगळ्या शेतकऱ्यांचे आपल्याकडे असले पाहिजेत, त्याचे डिटेल्स वगैरे स्टेट बँक मधले किंवा कुठले आणि तो निधी आपण जो देऊ इच्छितो, कुठलाही निधी असेल तो थेट त्यांच्या खात्यात जमा होणं. कल्पना जरी मुळात काँग्रेसच्या काळातली युपीएची असली, तरी क्लिअर आहे आणि हे कोणी मान्य करेल, की त्याचं एक्झिक्युशन, त्याची अंमलबजावणी ही नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जास्त इफेक्टिव्हली आणि जास्त व्यापक पद्धतीने झालेली आहे. तर त्याला या लोकांना म्हणजे आता सत्तेत असलेल्या लोकांना, महाराष्ट्रातली महायुती असो, केंद्रातले एनडीए सरकार असो, त्यांना हे पटलेलं आहे, की ही एक गुरुकिल्ली ज्याला म्हणतात, ही की टू सक्सेस आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही देशातल्या 30%, 25%, 30%, 40% जे काय असेल आकडा आता मला एक्झॅक्ट माहीत नाही. पण असे जे लाभार्थी म्हणून आपण ज्याला म्हणतो बेनिफिशरीज त्यांना थेटपणे काहीतरी आश्वासन देऊन ते डायरेक्ट बेनिफिट येतंय आपल्या अकाउंटमध्ये आणि तो जो मोबाईल फोनवर
एस-एम-एस येतो की तुमच्या खात्यामध्ये एवढे पैसे आले, त्याच्यासारखा आनंददायक मेसेज हा दुसरा नसतो कुठलाही. हे आपणही अनुभवतो. आपल्यालाही ते माहिती आहे. आपल्यालाही तसं जेव्हा बँकेत तुमच्या अमुक निधी जमा झाला, काय पगार असेल, बाकी असेल, काय जे जमा झालं, इन्व्हेस्टमेंटवरचे रिटर्न्स असतील. तर तो एक मला वाटतं एक हिटिंग म्हणजे तो एक हार्ड हिटिंग असा फॉर्म्युला आहे तो या लोकांनी केलेला आहे आणि त्याला यश मिळतंय लक्षात आल्यामुळेच त्याचं एक्सपान्शन करून लाडकी बहीणमध्ये ₹1,500, शेतकऱ्यांना अमुक रुपये, गॅस सिलेंडर वर्षाला 3 फ्री वगैरे हे जे आहे त्याचं एक्सपान्शन सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी हिट झालेलं आहे. त्यामुळे तो चॅलेंज विरोधी पक्षांच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या समोर आता आहे आणि कालच आपण 24 तासापूर्वी जे बोललो त्याप्रमाणे त्याच्यावरचं उत्तर अ, देशातल्या 80% लोक हे कमकुवत ह्याच्यातले आहेत, त्यांना बेनिफिट्स मिळत नाहीत वगैरे असं आहेत आणि ते ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. पण ओव्हरऑल आजचा सगळा जे डिस्कशन आहे त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छितो ती अशी, ते माझं मत आहे. योग्य आहे का, खरं आहे का नाही आहे वगैरे तुम्ही ठरवा. पण असं आहे की राहुल गांधी त्यांच्या लेव्हलला त्यांची जी काही जेन्युइन मतं मांडतायत किंवा जे काही डेटा देतायत किंवा जे काही बोलतायत वगैरे हे एका लेव्हलला आहे. खालच्या लेव्हलला जसं तुम्ही खाली-खाली येता तसं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तितकी निष्ठा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांमध्ये कामाबद्दल आणि याच्याबद्दल तेवढी निष्ठा आणि त्यांनी ते तळागाळापर्यंत ते इफेक्टिव्हली करणं हे आहे का? हा मोठा चॅलेंज मला वाटतं महाविकास आघाडीसमोर आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, शिवसैनिक ज्याला आपण म्हणतो ते, निष्ठेनी आणि इमोशननी ड्राईव्ह होऊन काम करतात निवडणुकीच्या आधीच्या दिवसामध्ये. पण इतर म्हणजे विशेषतः महाविकास आघाडीतले इतर 2 पक्ष जे आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपला नेता आहे त्याला जर तिकीट मिळालं असेल तर काम करायचं, नाहीतर नाही. आपल्याला अमुक मिळत असेल तर काम करायचं, नाहीतर नाही. अशा पद्धतीचा ट्रेंड आपण बघितलेला आहे. त्यामुळे राहुल गांधी असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील आणि कोण असतील त्यांचं एक ड्राईव्ह किंवा त्यांचं जे काम किंवा त्यांच्याबद्दलचं आकर्षण वगैरे हा वेगळा विषय आहे. आणि योगेंद्र यादव किंवा अन्य लोकांनी सुद्धा असं एक हे मांडलं होतं, की हा पक्ष एका वरच्या लेव्हलला त्यांचं थिंकिंग आणि हे जे ते सिन्सिअरली त्यांचं करतायत आणि खालच्या लेव्हलला जे कोण आहेत त्यांचं वेगळंच काहीतरी आहे, असं आहे. म्हणजे अगदी मुंबई शहर बघा, त्यातले मतदारसंघ बघा किंवा आणि कुठे बघा, त्याच्यामध्ये किती इनफायटिंग आहे. अ, उत्तर मध्य मुंबईचा ची सीट अमुकला दिली तर त्यांच्या विरोधामध्ये किती लोकांनी जाऊन पत्र देणं, तक्रारी करणं हे केलं आणि त्याला एन्करेजमेंट कुठेतरी केंद्रीय नेतृत्व सतत देतं कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. त्यात डेमोक्रेसी कायम ठेवणं पक्षांतर्गत या नावाखाली देतं का इनफायटिंग चालू ठेवलं म्हणजे आपलं डॉमिनेशन राहील या कारणाने देतं. हा एक वादाचा विषय असू शकतो. पण त्याच्यामुळे काय झालंय, की एका बाजूला एक वरनं नियंत्रित होणारी यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये एक वरचे 2-3 काय जे असतील टॉप बॉसेस आहेत. ते काही धोरणं ठरवतात. योजनांचा पूर्ण उपयोग, राजकीय उपयोग करून घेण्यासाठी संघटना आणि इमोशनल टच हा महत्वाचा असतो. हं. काश्मीरमध्ये केवढी इन्व्हेस्टमेंट केली केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात, 5 वर्षात. 370 रद्द झाल्यानंतर केवढे मोठे प्रकल्प झालेत, किती मिळालंय. पण ती लोकं म्हणतात नथिंग डुइंग. आमचा पहिला शत्रू नरेंद्र मोदी. मोदी ने काम अच्छा किया है, लेकिन हमारा शत्रू वही है. हेही सांगतात. किंवा दलित याच्यात अनेक म्हणजे लोकसभेत सुद्धा दलित मतदारसंघात भाजप मागे का पडलं? केंद्र सरकारच्या सर्वात जास्त योजना या दलितांना उपयोगी आहे. मुस्लिमांना उपयोगी आहे. त्याचा डेटाही आता उपलब्ध आहे, की मुस्लिम समाजाला किती वेगवेगळ्या पद्धतीने फायदा मिळाला. म्हणजे चांगल्या अर्थाने त्याच्यात काही कोणी विरोध करायची गरज नाही, कारण सरकार सर्वांचं आहे. पण याचा अर्थ ते मतात कन्व्हर्ट होतच असं नाही. मतात कन्व्हर्ट व्हायला काहीतरी एक इमोशनल बंध लागतो. आणि मग संघटना पण लागते. तर संघटना, इमोशन अधिक डिलिव्हरी असं जिथे जमून येतं, जे पूर्वी रोहित म्हणाला तसं, की किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी उभारणी ही पवारांनी याच धर्तीवर केलेली आहे. तुम्ही तिथले सरंजाम, तुम्ही पुढची डिलिव्हरी तिथे करा. माझ्याबरोबर फक्त राहा. तुमची वरची कामं माझ्यावर सोपवा. हा जो एक वेगळा मॉडेल आहे राष्ट्रवादीचं आणि त्यामुळे ते म्हणतात ना, इकडनं तिकडे कधीही जातात. आज हर्षवर्धन तिकडे गेले. उद्या रामराजे नाईक पण उद्या जातील शरद पवारांकडे. नाही. उद्या भाजपाने स्वीप केलं, तर ते परत म्हणतील. रा हर्षवर्धन पाटीलच म्हणाले होते ना, "मला आता सुखाची झोप लागते." मग झोपमोड का करून घेतली असं विचारलं पाहिजे ना आपण पत्रकारांनी त्यांना. आता ते म्हणाले, "मी झोपणारच नाही." हां, मग म्हणजे हा जो कारण कसं आहे, की त्यांचं सगळ्यांचं हेतू स्थानिक राजकारणासाठी सत्तेत राहणं.
मग तो कोणाचीही असो. मग उद्या वंचितची आली तरी ते त्यांच्या बरोबर जातील. इथे काही एक हा नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र हा त्या पद्धतीने युनिक आहे. जे यशवंत देशमुख वगैरे पोलस्टार त्यांचं चुकलं असेल हे आहे, पण त्या एनालिसिसमध्ये जे सांगतात, की महाराष्ट्रात प्रेडिक्शन कठीण का जातं? तर लॉयल्टी टू लीडर स्थानिक हे महाराष्ट्रात, भारतात सर्वात जास्त आहे. हं, लोकं स्थानिक नेत्याला लॉयल जास्त असतात. बरोबर. सगळीकडे नाही, बऱ्याच मतदारसंघात. आणि म्हणून 95 साली आपण काय पाहिलं? सर्वात जास्त अपक्ष आले निवडून हो. आणि त्यामुळे युतीचं सरकार आलं. नाहीतर येणं शक्य नव्हतं युतीचं सरकार. त्याच तू पाहिलं ना, तुम्ही दोघांनी ती निवडणूक हो, पाहिलेली आहे. हो. जवळ-जवळ 45 छोटे-मोठे पक्ष आणि कुठे 45 आले एक नाहीत अपक्ष. आणि त्यांनी मदत केली. होय. सेना भाजपाला. तर हा जो महाराष्ट्र आपल्याला भरपूर काम महाराष्ट्रात करावं लागणार आहे. अजिबात ते हं. सोपं राहणार नाहीये. फक्त एक आहे मात्र आपल्याला वारंवार चर्चा करावी लागेल महाराष्ट्र आणि जाणून घ्यायला. नाही, नाही. हरियाणामध्ये मात्र एक मान्य केलं पाहिजे, की कधी नव्हे ते राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली. ती फळाला येवो न येवो. शेवटचे 3 दिवस सुद्धा ते भरपूर तिथे ठाण मांडून होते. माझं म्हणणं तेच आहे. फक्त रोड शो काढून आणि नाही, सभा नाही. घेऊन ते होणार ठाण नाही. मांडून होते. उलट रा मोदींनी अंग काढून घेतलं होतं. मोदींचे फोटो पण नव्हते अनेक ठिकाणी. मोदींनी फक्त 3 सभा घेतल्या आणि स्थानिक लोकांवर सोपवून दिलं. धर्मेंद्र प्रधान वगैरे तुम्ही सगळ्यांनी ठरवा. म्हणजे हा जो हे जे भाजपचं वैशिष्ट्य आहे ना, बाकी म्हणजे पिच बघून ते बॉलिंग बदलतात किंवा हं. बॅटिंग बदलतात. हे जे केलेलं आहे ना फ्लेक्सिबिलिटी, तर राहुल गांधींच्या माझं तर म्हणणं असं आहे, राहुल गांधींनी एवढी मेहनत घेतली नसती तर इतक्या पण सीट आल्या नसत्या. केवळ हुड्ड्यांवरती आलं असं माझं मुळीच म्हणणं नाही. होय. राहुल गांधींना मोठा लीडर मानतो अशातला भाग नाही, पण त्यांनी मेहनत घेतली फॅक्ट आहे.